नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 28 मेचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मालक साहेब स्वतः आनंदीच्या घरी आता 5 परतावणीच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेले असतात. आता मात्र जावई आबा जाधवांच्या घरी येताच थाटामाटात अगदी 5 परतावणीचा कार्यक्रम पार पडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आनंदीने आता आरतीताईला जे काही सत्य असतं निंबाळकरांच्या घरातलं ते सगळं काही सांगितलेलं असतं. आरतीला मात्र धक्का बसतो. आरती आता पटकन आपल्या आनंदीला मिठी मारते. आनंदी, अगं एवढं सगळं सहन करत होती तू त्या घरात? नाही आनंदी, आता बास, पुरे झाला आनंदी, लय भोगलं तू. मला वाटलं होतं सून म्हणून तुझा स्वीकार झाला, तुला थाटामाटात त्या घरात स्थान दिलं गेलं, पण आनंदी असं काय बी झालं नाही. याचा अर्थ ते लोक फक्त तुला त्रास देतात. बास आनंदी, आता जास्त सहन करायचं नाही. आता चल आबांकडे जाऊ आणि सगळं खरं खरं सांगून टाकू. आता तू आलीयस ना इकडे, तू पुन्हा त्या घरात पाऊल टाकायचं नाही. आनंदी चल. त्याच वेळेस आनंदी लगेच आपल्या आरतीताईचा हात पकडते. थांब आरतीताई, असा वेडेपणा नको करू. माझं घर येते, मला त्या घरात नांदायचंय, माझा संसार थाटायचाय. त्यामुळे आरतीताई, आपल्याला हे सगळं सत्य आबांपासून लपवावं लागेल. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी वेडी झालीस का तू? अगं त्या लोकांच्या मनात तुझ्याबद्दल कुठलीही भावना नाहीये. अगं कसं ठेवत असतील ते लोक तुला? साधं चांगलं जेवण तरी जेवायला देतात का? बघ आनंदी, अगं एवढ्या कमी दिवसात तुझा चेहरा कसा उतरलाय, तुझी तब्येत खराब झाली आनंदी. आणि हे बघ, असा जर तू रोजच त्यांचा त्रास सहन केला तर आनंदी भलतंच काहीतरी होऊन बसेल. नाही नाही, या सगळ्यात तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे आनंदी, ही रिस्क आपल्याला अजिबात घ्यायची नाहीये. आपल्याला आबांना सगळं सत्य सांगावंच लागेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई नाही, आपल्या आबांचा मान राखलाय मालक साहेबांनी. अगं मालक साहेब, त्यांच्या घरातली माणसं लय चांगली आहे. आणि आता तर सून म्हणून मी त्या घरात गृहप्रवेश केलाय की नाही, मग माझं कर्तव्य मला पार पाडू दे. हे बघ, मी जेव्हा हे घर सोडलं तेव्हा आबांनी काय सांगितलं तुला आठवतंय ना? आबा म्हणाले होते की आनंदी, जोवर तू त्या घरात सुखाने संसार करशील तोवर इकडे तुझा आबा कधी बी हारणार नाही. पण ज्या दिवशी तुझा संसार तुटेल ना, त्या दिवशी तुझा आबाही गळून पडेल. त्यामुळे आरतीताई, मला माझ्या आबांना हारलेलं नाही बघायचंय ग. त्यांचं वयही नाहीये, हे सगळं सहन करण्याची त्यांच्यात ताकद नाहीये. त्यामुळे आरतीताई, जे काही आहे ना ते आपल्या दोघीतच असेल. आणि मला माझ्या आबांचा स्वाभिमान टिकवायचा आहे. त्यामुळे मला हे लग्न निभवायचंय. मला त्या घरात पुन्हा जायचंय आरतीताई. आणि प्लीज आरतीताई, तू माझं टेन्शन घेऊ नको, मी स्वतःची काळजी नक्की घेईल. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं किती विचार करशील, आबांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेस तू. माझी आनंदी लय हुशार आहे असे म्हणताच आता आरतीताई आणि आनंदी दोघी आता लगेच आतमध्ये येतात. आतमध्ये येताच आनंदी आता आबांचं दर्शन घेते. आता आनंदीच्या निघण्याची वेळ झालेली असते. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, आनंदी पोरी चाललीस तू? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो आबा, आता वेळ झाली, मला निघावं लागेल. त्याच वेळेस आरतीताई पटकन आता शिऱ्याचा डब्बा घेऊन येते. आनंदी, तुला आवडतो ना तो रव्याचा शिरा दिलाय, तुला भूक लागल्यानंतर खा. आता लगेच आनंदी तो डब्बा घेऊन निघालेली असतानाच आरची म्हणू लागते, थांब आनंदी दिदी, तू नाही जाऊ शकत. अगं तू सकाळीच आली ना, मग संध्याकाळचं जेवण करून जा की, अजून आम्हाला खूप गप्पा मारायचे, थांब की मग. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही आरचे, मला जावं लागेल ग. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आरचे वेडेपणा करू नको, 5 परतावणीसाठी तिला आणलंय की नाही, मग तिला निघावं लागेल. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, 1 मिनिट, 5 परतावणीच्या कार्यक्रमासाठी जावई बापू पण हवे असतात ना, मग जीजू कुठे आले आपल्या आनंदी दिदीला घ्यायला? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, ते का, त्यांचं ना काम होतं ना. आरतीताई, 5 वाजले का? बघ बरं, 5 वाजता ना मालक साहेब बाहेर तिकडे चौकात माझी वाट बघणार होते, मला निघावं लागेल. तेव्हा आरती म्हणू लागते, हो आनंदी, 5 वाजतच आले. त्याच वेळेस आता लगेच आनंदी निघालेली असते. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, थांब आनंदी दिदे, चौकात थांबायला ते काही रिक्षावाले आहे का? त्यांना आपलं घर माहिती नाहीये का? ते जिजू नाही या घरचे, मग आपल्या घरात काय येत नाही ते? त्याच वेळेस आनंदीला आता या आरतीच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं काही कळत नाही. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतं, ते
मालक साहेबांना तू रिक्षेवाला म्हणती असं पुन्हा म्हणण्याचं धाडस करू नको. आनंदी, तू निघतेस ना बाळा? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो आबा, मला निघावंच लागेल. आणि तुम्ही माझी काळजी करू नका, मी सुरक्षित घरी जाईल. त्याच वेळेस आता आरची म्हणू लागते, पण आबा, मग आता आपण आनंदी दिदीला एकटीला जाऊ द्यायचं? त्याच वेळेस आबा लगेच आनंदीचा हात हातात घेतात. आनंदी, थांब, मला खरं खरं सांग. नाही म्हणजे आल्यापासनं बघतोय तू अशी मोकळी वाटत नाही ग. तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय. आनंदी, नाही म्हणजे तुला कसलं दुःख नाहीये ना? तुझ्या मनात कसलंही संकट, कुठले विचार चालू नाही आहेत ना? सांग लवकर आनंदी, खरं खरं सांग. आनंदी मात्र आता गप्प असते. त्याच वेळेस आबा तिचा हात पकडतात आणि आपल्या डोक्यावरती ठेवतात आणि म्हणू लागतात, आनंदी, तुला माझी शपथ आहे, माझ्या डोक्यावरती हात ठेवून सांग, तू त्या घरात सुखरूप आहे ना? तुला कसलंच काही टेन्शन नाहीये ना? सांग आनंदी, ते लोक तुला त्रास देत नाही ना? सगळं काही ठीक आहे ना? त्याच वेळेस आता आनंदीला खोटंही बोलता येत नाही, कारण आबांच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो. तिला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. आनंदी आता काही बोलणार तेच आता बाहेर लगेच गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. आता मालक साहेब स्वतः आबांच्या घरी आलेले असतात. आता लगेच मालक साहेबांच्या गाडीचा आवाज ऐकतात सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, आबा, अहो मालक साहेब आलेत. मालक साहेब आता आबांच्या घरात आलेले असतात. त्याच वेळेस आबा हात जोडतच म्हणू लागतात, मालक साहेब, बरं झालं तुम्ही आलात, बसा, इकडे बसा. आता मालक साहेब कॉटवरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आता आरची पटकन त्यांना पिण्यासाठी पाणी देते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्हाला काय हवंय, चहा, कॉफी, सरबत? तेव्हा आता ही आगाऊ आरची म्हणू लागते, आबा, चहा सरबताचं काय विचारताय? संध्याकाळचं जेवण तयार आहे ना? मग मालक साहेब मस्त त्यांच्या बायकोबरोबर जोडीने जेवतील की. आता मालक साहेब या आरचीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे मालक साहेब, तिच्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. लहान आहे, आगाऊपणाने बोलायची तिला सवय, त्यामुळे प्लीज तिच्या वतीने मी माफी मागतो. पण मालक साहेब, आलाच आहे तर तुम्हाला आमच्या घरचं जेवण पटत असेल तर 2 घास तुम्ही खाऊ शकता. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आबा, आमच्या घरचं जेवण म्हणजे जेवण सगळीकडे सारखंच असतं ना? जेवणाला कधीही नावं ठेवू नये असं तुम्हीच शिकवलंय ना? मग मालक साहेब का नाव ठेवतील त्याला? त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तुमची हरकत नसेल तर 2 घास मी खाईल. तेव्हा आबांना खूप आनंद होतो. आता आनंदीच्या चेहऱ्यावरती आनंद खुललेला असतो. तेव्हा आबा म्हणू लागतात, हे पोरींनो, उगाच टाइमपास करू नका, चला चला पटकन ताट वाढायला घ्या बरं. त्याच वेळेस आता आरतीताई आरची मस्त तयारी करतात. आता खाली 2 पाट मांडलेले असतात, कडाने रांगोळी काढलेली असते. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्ही हात धुवून याल का? त्याच वेळेस मालक साहेब आपल्या हातातलं जे घड्याळ असतं ना, ते काढून कॉटवरती ठेवतात. आता लगेच आरतीताई मालक साहेबांच्या हातात तांब्यावर पाणी देते. मालक साहेब आता हात धुण्यासाठी बाहेर अंगणात आलेले असतात. कधी अशी तांब्याने पाणी घेऊन हात धुवायची सवय नसते. तो तांब्या कुठे ठेवायचा, हात कसे धुवायचे, मालक साहेबांना काहीच कळत नाही. आबा, आनंदी आणि आरतीताई तिघेही आता बाहेर आलेले असतात. मालक साहेबांची ही मज्जा बघून आता मात्र त्यांना हसायला येत असतं. त्याच वेळेस आता मालक साहेबांचे कसेबसे हात धुवून झालेले असतात. तेव्हा आरती पटकन त्यांना कापड देते हात पुसण्यासाठी. आता आरतीलाही खूपच हसायला येत असतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, मला जर काही लागलं ना, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आता आबा, आरती आणि आनंदी सगळेजण आतमध्ये येतात. तर इकडे आतमध्ये ही आगाऊ आरची असते ना, ती एकटक आता कॉटवरती जे मालक साहेबांचं घड्याळ ठेवलेलं असतं ना, त्याकडे बघत असते. घड्याळ अगदी छान असतं. आरची पटकन ते घड्याळ उचलते आणि आपल्या हातात घालून अगदी ॲक्शनमध्ये असं बघू लागते. तेवढ्यात आता हात धुवून मालक साहेब घरात आलेले असतात. आता मात्र आरचीने त्यांचं घड्याळ घातलंय हे बघताच मालक साहेबांना खूपच राग येतो. मालक साहेब आता लगेच ओरडतच म्हणू लागतात, मला माझ्या गोष्टींना कोणी हात लावलेलं अजिबात आवडत नाही. आता मात्र आबा, आनंदी, आरतीताई घाबरतात. मालक साहेब खूप भडकलेत. आता ते जेवतील का की रागाने निघून जातील असे असंख्य प्रश्न आता त्यांच्यासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता आबा हात जोडतच म्हणू लागतात, मालक साहेब, माफ करा, चुकून ना, तिच्याकडनं ना अशा गोष्टी चुकून होतात, लहान आहे ना वयाने, जाऊ द्या, सोडून द्या मालक साहेब. त्याच वेळेस आरची पटकन घड्याळ काढून देते. हे घ्या जिजू तुमचं घड्याळ. नाही म्हणजे मला नकोच आहे ते, मी फक्त घालून बघत होते कसं दिसतंय, आणि तसंही माझं गिफ्ट तुमच्याकडे पेंडिंग राहिलंय. आनंदी दिदीची लहान बहीण आहे ना मी,
मग कान पिळण्याचा अधिकार माझाच आहे. आणि आपला तो कान पिळण्याचा सीन झालाच कुठे, सगळं घाईघाईत झालं ना. म्हणून माझं गिफ्ट पेंडिंग आहे. मग तेव्हा मी असंच घड्याळ घेईन तुमच्याकडनं, मला नको हे. त्याच वेळेस आरतीताई आरचीचा कान पिळते. काय गये आगाऊ कार्टे, इकडे तुझा कान पिळते मी. आता लगेच आबा म्हणू लागतात, चला चला जेवणाचे ताटं घेऊन या. आणि मालक साहेब, तुम्हाला खाली बसून जेवायची सवय नसेल ना, तुम्ही वरती जेवला तरी चालेल, कॉटवरतीच बसा. त्याच वेळेस आरची पुढे येते, आबा कॉटवरती बसून कसं चालेल? मी जर कॉटवरती जेवायला बसले तर तुम्ही केवढे धपाटे मारता मला आणि म्हणता की कॉटवर बसू नये जेवायला, गादी खराब होते, कपडे खराब होतात. मग मालक साहेबांना नाही बोलणार का तुम्ही? त्यांना नाही मारणार का? आता मात्र आरतीताई, आनंदी आणि आबा या सगळ्यांना या आरतीचं तोंड कसं बंद करावं ना तेच कळत नाही. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, आबा राहू द्या, मी जेवतो खाली. आता मालक साहेब आणि आनंदी दोघे आता पाट्यावरती बसलेले असतात. आता आरतीताईने मस्त दोघांसाठी ताट बनवून आणलेलं असतं. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, 1 मिनिट थांबा, असं जेवण सुरू करायचं नाही. आता पहिल्यांदी 5 परतावणीसाठी आलाय की नाही. आणि लग्न झाल्यानंतर मस्त दोघांनी नाव घ्या, उखाणं घ्या आणि मग एकमेकांना घास भरवा आणि मग जेवायला सुरुवात करा, हो की नाही आनंदी दिदी? पटकन नाव घेत चल. आता मात्र मालक साहेबांना राग येतो, पण आबांसमोर आता त्यांना राग व्यक्त करता येत नाही. ते गप्प बसून आता रागानेच आरचीकडे बघत असतात. त्याच वेळेस आता आरची म्हणू लागते, दिदे अगं घे की नाव. तेव्हा लगेच आनंदी पटकन आता मालक साहेबांच्या ताटातला एक घास आपल्या हातात घेते आणि आता लगेच ती आरचे म्हणू लागते, आरचे घेते मी नाव. मालक साहेब तर आनंदीकडेच बघू लागतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हक्काची दुसऱ्याची जागा मला घ्यायला कधीच आवडत नाही. समिधाताईंच्या स्मृतीला वंदन करून मी त्यांच्या नावाचा घास घेते आणि माझा उखाणा पूर्ण करते. आता मात्र समिधाताईंचं नाव येताच मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती पुन्हा आनंद आलेला असतो. मालक साहेब आनंदीकडे एकटक बघू लागतात. त्याच वेळेस आता सगळेजण टाळ्या वाजवतात, वा वा मस्त नाव घेतलं. आता जिजू तुमचा नंबर, चला पटकन नाव घ्या. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कोण मी? त्याच वेळेस आरची म्हणू लागते, मग जिजू तुम्हीच आहात ना, चला पटकन नाव घ्या. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरचे मी घेतलंय ना, मी घेतलं आणि मालक साहेबांनी घेतलं सारखंच आहे, आता तू नको फोर्स करू. तेव्हा आरची म्हणू लागते, दिदे अगं ते तुझं झालं, पण मालक साहेबांनी तुझं नाव घ्यायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरचे आपल्या आबांनी काय शिकवलंय आपल्याला तुला माहिती आहे ना, आपण देवाचं नामस्मरण घ्यायचं असतं, देवाचं कौतुक करायचं असतं, पण देवाने आपलं कौतुक करावं अशी इच्छा आपण कधीच ठेवायची नसते. आणि मालक साहेब माझ्यासाठी देव आहेत, त्यामुळे त्यांनी माझं नाव घ्यावं, माझं कौतुक करावं असं मला कधीच वाटत नाही आणि मला ते आवडणार बी नाही. त्यामुळे मालक साहेब तुम्ही नका नाव घेऊ, जेवण सुरू करा. तेव्हा लगेच आता आबा मात्र आपल्या आनंदीकडे बघू लागतात, कारण आनंदीवरती आबाने अतिशय चांगले संस्कार केलेले असतात. हे सगळं बघून अगदी आबांचं मन भारावून गेलेलं असतं. त्याच वेळेस आता इथे जेवण झाल्यानंतर आबांच्या घरनं आता मालक साहेब आनंदीला घेऊन हवेलीकडे निघालेले असतात. आता रस्त्याने गाडीत चाललेलं असतानाच अचानकच आता रस्त्यात गाडी बंद पडते. रात्रीची वेळ झालेली असते. ड्रायव्हर लगेच आता मालक साहेबांना म्हणू लागतो, मालक साहेब परवाच गाडी सर्व्हिसिंग करून आणली, काय झालंय बघावं लागेल. आता ड्रायव्हर पटकन गाडीतनं खाली उतरतो आणि इंजिनमध्ये काय फॉल्ट झालाय ते शोधू लागतो. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब थँक्यू बरं का, आज तुम्ही माझ्या घरी आलात, नाही म्हणजे माझ्या आबांच्या घरी 2 घास खाल्लात. हे तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल हो, पण माझ्या आबांसाठी हे खूप मोठं झालंय. त्यांना हे सगळं बघून खूप भारी वाटलं, त्यांना ना लय आनंद झालाय, त्यासाठी थँक्यू मालक साहेब. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी थँक्यूची गरज नाहीये ग, खरं तर ही तुझ्या उपकारांची परतफेड आहे. सत्यनारायणाच्या पूजेला तू जे काही केलं ना त्याचे आभार मी मानलेच नव्हते. आता मालक साहेबांना सत्यनारायणाच्या पूजेचे क्षण आठवतात. आनंदीने कसा समिधाचा फोटो मालक साहेबांच्या शेजारी पाटावरती ठेवला आणि हीच खरी रीत या निंबाळकरांच्या घराला शोभेल. याच खऱ्या तुमच्या बायको आहेत आणि यांच्या बरोबर जोडीने ही सत्यनारायणाची पूजा अगदी खरी सफल होईल. आता हे सगळे क्षण आठवल्यानंतर मालक साहेबांना खूप बरं वाटतं. तेव्हा ते आनंदीला म्हणू लागतात, आनंदी त्या दिवशी तू जे केलं ना ते खरंच खूप भारी होतं, मला लय आवडलं, माझं मन अगदी असं भरून आलं होतं आणि त्याचेच आभार मानायचे राहिले होते, म्हणून त्या आभारांची परतफेड.
म्हणूनच आज मी आबांच्या घरी आलो होतो. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब परतफेडीची भाषा करू नका हो, कारण तुमचे आमच्यावरती लय आभाळ एवढे उपकार आहेत आणि एवढ्या उपकारांची परतफेड करणं आम्हाला नाही जमणार. त्याच वेळेस आता ड्रायव्हर येतो, मालक साहेब इंजिनचा प्रॉब्लेम झालाय, नाही म्हणजे नीट करायला ना 2-3 तास वेळ लागेल, त्यामुळे मी दुसरी गाडी बोलावतो, तुम्ही त्या गाडीने घरी जा. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणला, ठीक आहे. आता ड्रायव्हरने लगेच दुसरी गाडी बोलावलेली असते. मालक साहेब गाडीतनं खाली उतरतात, आनंदी गाडीतच बसलेली असते. आता मालक साहेब लगेच इंजिनजवळ येतात, काय झालंय बघितलंय का, अचानक कशी बिघडली. तेवढ्यात मालक साहेबांना आता कारखान्यातनं कामासाठी फोन येतो. आता मालक साहेब फोनवरती बोलण्यात व्यस्त असतात. तेवढ्यात दुसरी गाडी येते, मालक साहेब त्या गाडीत बसतात. आता आनंदीला गाडीत घ्यायचं हे बोलण्याच्या नादात मालक साहेबांच्याही लक्षात राहत नाही आणि ड्रायव्हरचंही काम चालू असतं, त्यामुळे त्याचंही लक्ष जात नाही. आता गाडीत मालक साहेब बसतात, गाडी मात्र आता हवेलीकडे निघून जाते. त्याच वेळेस आता ड्रायव्हरचं काम होताच तो लगेच गाडीत जाऊन बसणार. तेच आता आनंदीकडे त्याचं लक्ष जातं. आनंदीताई तुम्ही गेला नाहीत मालक साहेबांबरोबर? तेव्हा आनंदी म्हणू लागते, ड्रायव्हर काका याचा अर्थ मालक साहेब गेले का घरी? त्यावर लगेच ड्रायव्हर म्हणू लागतात, हो आनंदीताई दुसरी गाडी आली होती, मालक साहेब बसले आणि गेले. माझंही तुमच्याकडे लक्ष नव्हतं, तुम्ही इकडेच राहिलात. आता काय करायचं? थांबा मी मालक साहेबांना कॉल करतो. आता लगेच ड्रायव्हर काका आपला मोबाईल काढतात आणि मालक साहेबांना फोन लावणार आणि बघतात तर काय, त्यांचा मोबाईल आता स्विच ऑफ झालेला असतो, त्याची बॅटरी संपलेली असते ना. त्याच वेळेस ड्रायव्हर म्हणू लागतात, आनंदीताई मोबाईलला माझा डिस्चार्ज झालाय हो, मी आसपास इथे दुकान आहेत तिकडे जाऊन बघतो आणि तिथे जाऊन मालक साहेबांना फोन लावतो. पण तुम्ही एकट्या थांबाल का गाडीत? नाही म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही ना? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, नाही नाही तुम्ही जा आणि फोन करून या. आनंदी मात्र एकटीच आता या सुमसाम रस्त्यावरती अंधारात त्या गाडीत बसलेली असते. आता मात्र आनंदीवरती कुठलं मोठं संकट तर येणार नाही ना, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आता हा राक्षसी विद्याधर आनंदीवरती हात टाकण्यासाठी हवेलीत घुसलेला असतो, पण मालक साहेबांनी आता आनंदीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं. आता लवकरच मालक साहेबांचं मन आनंदी कसं जिंकणार, शिल्पाच्या विरोधात आता मालक साहेब आनंदीची कशी बाजू घेणार आणि या विद्याधरला घरातनं कसं हाकलून बाहेर काढणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.